आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराडच्या सिंगल पिलर उड्डाणपुलाच्या उभारणीतील महत्त्वाचा टप्पा कोल्हापूर नाक्यावर आहे। भरावासह होणाऱ्या 4.5 किलोमीटरच्या या उड्डाणपुलास कोल्हापूर नाक्यावर मोठं तीव्र वळण आहे। या वळणावरील 11 पिलरमधील अंतरही कमी आहे। 30 मीटरचे 10 गाळे हे वळणावर असल्याने प्रत्येक गाळ्यात 11 सेगमेंट बसणार असल्याने या सेगमेंटची निर्मिती अत्यंत कौशल्याने व तज्ज्ञ इंजिनियरकडून कास्टिंग यार्डवर केली जात आहे। त्यामुळे उड्डाणपुलाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करून पेठनाका ते सातारा 6 पदरीकरणाचे कामही पूर्ण करू असा विश्वास डिपिजन कंपनीचे प्रेसिडेंट प्रदीपकुमार जैन यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान सध्या सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामात पावसामुळे थोडा अडथळा आला असला तरी एकूण 92 पिलरपैकी 59 पिलरवर 789 सेगमेंट बसवण्यात आले आहेत। त्यामुळे 40 मीटरचे 54 तर 31 मीटरचे 3 असे एकूण 57 गाळे पूर्ण झाले असून 2252 मीटरचा उड्डाणपूल तयार झाला आहे। आता 33 पिलरवरील काम बाकी असून ढेबेवाडी फाट्यावरील उर्वरित 3 पिलरवरील कॅपचे कामही पूर्णत्वास जात असल्याची माहिती या उड्डाणपुलाचे प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्रकुमार वर्मा यांनी दिली आहे। आपण पाहू शकता या उड्डाणपुलाच्या शेवटच्या टप्प्यातील 3 पिलरचे काम सध्या सुरू आहे।